श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। सर्व वेदांत सिद्धांत गोचरंतम गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहम्। हरि ओम तत्सत्। आपला 17 पर्यंत आपण आलेलो होतो. 117 म्हणजे सॉरी. तर 117वा चालू आहे असं वाटतंय मला. नाही सॉरी, माझी थोडीशी काहीतरी गडबड झालेली दिसते. 114 पर्यंत आलो होतो आपण. 114. येस, 114. त्याच्यात मी तो फोडूनच वाचते आता की काम हा क्रोध हा लोभ दंभाभी असूया अहंकार ईर्ष्या मत्सराद्यास्तु घोराः धर्मा एते राजसाः पुं प्रवृत्तिः यस्माद् एषा तद रजोबंध हेतु। आपण नेहमी म्हणतो की जो बंध येतो, बंध म्हणजे मी देह आहे किंवा हे जग सत्य आहे, माझ्या भोगासाठी आहे, हे जे सगळे बंधन आहेत तर ते कशामुळे येतात तर रजोगुणाच्या मुळे आहेत. रजोगुण हा बंधाचं कारण आहे. तर रजो बंध हेतू ते तो जो रजोगुण आहे की ज्याचे हे सगळे काम क्रोध वगैरे गुण सांगितलेले आहेत तो बंधाचं कारण आहे. मुख्य कारण रजोगुण हे आहे. त्याच्यात आपण पाहिलं होतं की काम म्हणजे इच्छा, कसलीही इच्छा. जेव्हा आपल्याला इच्छा असते ना तर त्यावेळी आपल्या मनात तेच घोळत राहतं की आता कधी मिळेल, मी एवढे प्रयत्न करते, मग आणखीन काय प्रयत्न करायला हवेत, कोणाला विचारायला हवं का. तर तऱ्हेने आपण त्याच्याबद्दल विचार करत जातो. तेच मनात घोळल्यामुळे जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे की संगात संजायते कामः, कुठल्याही गोष्टीचा विचार केला की त्या संघामुळे त्याच्याबद्दलची इच्छा निर्माण होते. आणखीन पुढे काय आहे की संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. इथपर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे ही सगळी घसरगुंडी जी आहे ती कशामुळे आहे? मुळात संगन त्याच्यापासून निर्माण होणारा काम, इच्छा. कामात क्रोधोभिजायते. क्रोध का? कारण मिळालं नाही मला. का नाही मिळालं? कोणीतरी काही मध्ये काडी घातली का? मध्ये कोणी आडवं आलं का? या पद्धतीने मग विचार करायला लागतो. आणखीन ज्यांनी काहीही केलं नसतं तर त्याच्याबद्दल देखील आपल्याला संताप येतो, परिस्थितीचा संताप येतो, स्वतःच्या बद्दल संताप येतो की माझ्याकडनं काही चुकलं का. कुठल्याही पद्धतीने असा आपल्याला संताप येऊ शकतो की मला हवं होतं आणखीन माझ्याकडनं ते झालं नाही, म्हणजे माझाच संताप आला. इथपर्यंत आपलं जातं ते. आणखीन हा जो क्रोध आहे त्याच्यामुळे काय होतं? क्रोधात भवति सम्मोह. जेव्हा अति क्रोध येतो माणसाला तर त्यावेळे मोह निर्माण होतो. सम्मोह म्हटलाय म्हणजे प्रकर्षाने अगदी इतका मोह निर्माण होतो की मोहाने काय होतो? स्मृतिभ्रंश होतो आणि बुद्धिनाश होतो. बुद्धिनाश झाल्यामुळे म्हणजे सारासार विवेक नष्ट होतो. काय योग्य काय अयोग्य सगळा विवेक जातो. ती बुद्धी पूर्णपणे तमोगुणाच्या खाली जाते. म्हणजे ह्या रजोगुणातनं माणूस तमोगुणापर्यंत पोचतो. आणखीन ह्या समूहामुळे नष्ट होतो. शेवटी नष्ट होतो म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या नष्ट होतो, व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा होतो, पण पारमार्थिक दृष्ट्या असा माणूस खरोखरी तळात जातो. तो पापकर्म करतो आणि मग पुढला जन्म जो त्याला मिळतो तो कुठलाही मिळतो म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या, सगळ्या दृष्टीने जेव्हा आपण इच्छा काहीही ठेवतो
त्याच्यामुळे नष्ट होतो. बरं, इच्छा जेव्हा पुऱ्या होत नाहीत म्हणूया, किंवा त्याच्याबद्दल प्रयत्न अखंड चालू असतो, तर अशा ह्याच्यात त्या इच्छांचं वासनेत रूपांतर होतं. ही वासना म्हणजे ही जेव्हा मनात येते तेव्हा त्या ईश्वराला अजिबात जागा राहत नाही, वास राहतच नाही, परमार्थाचा वास राहत नाही, काहीही तिथे राहत नाही. वासना ही बुद्धीमध्ये पक्की ठाण मांडून बसते. इतकी इच्छा असते की तिचं मग जन्मोजन्मी ती आपल्या बरोबर घेऊन जात असतो बुद्धीमध्ये. सगळ्या वासना ज्या असतात, ह्या इच्छा ज्या असतात, त्या बुद्धीमध्ये राहतात. कशासाठी त्यांनी बुद्धीमध्ये जागा घेतली? तर बुद्धी ही निर्णय घेणारी आहे. म्हणून आपल्याला बुद्धी वासनानुसारिणी असं म्हटलेलं आहे. त्या वासनांना अनुसरून बुद्धी आपले निर्णय घेत असते. तिथे जर का आपण विवेक मध्ये आणला तर त्या बुद्धीचे निर्णय, त्या वासना आपण बदलू शकतो, क्षीण करू शकतो. पण त्याच्यासाठी खूप प्रयत्न लागतात. आपली वैचारिक प्रयत्नांची तयारी नसते. शारीरिक प्रयत्न आपण जरूर करू, पण वैचारिक प्रयत्नांची आपली तयारी नसते. आणखीन असं असल्यामुळे आपली परत घसरगुंडी होऊ शकते. म्हणजे मूळ जे आहे ते काम आहे. आणखीन कामाच्यामुळे त्या वासना, ते सगळं चक्र वासना देह मग पुढे पुढे जात राहतो. आणि बंधाला हेतू जो आहे तो मुख्य काम हा आहे, इच्छा. म्हणून जे यदृच्छेने प्राप्त असेल, जे ईश्वरी आपल्या प्रारब्धाने येणार असेल, तर ते येऊन दे. जाणार असेल ते जाऊन दे. आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका. अशा पद्धतीने जर का आपण वैराग्य स्वीकारू शकलो, वैराग्यवान पूर्ण बनू शकलो, तर ह्या कामाला आळा बसतो. वैराग्याशिवाय काम जाणार नाही, इच्छा जाणार नाही. आणि इच्छा नसताना देखील आपल्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणून एक प्रारब्ध सांगितलेलं आहे, की जिथे आपली इच्छा नसते पण प्रारब्धाने ते घडतच. काही परेच्छा प्रारब्ध आहेत, कोणाच्या तरी आग्रहाला आपण बळी पडतो आणखी त्याच्यामुळे घटना घडून जाते. आणि काही पूर्णपणे अनिच्छा असते, परेच्छा, अनिच्छा आणि तिसरं कुठलं म्हटलं मी, जाऊन दे, आठवेल. पण हे प्रारब्धाचे प्रकार आहेत. आणि हे प्रारब्ध निर्माण होतं ते या वासनांच्यामुळे आणि आपल्या कर्मांमुळे निर्माण होतं. म्हणून मुळात जो आपल्याला मुले कुठाराहा म्हणून जो म्हणतात, तो इच्छांवरती घालायला पाहिजे. आपल्या इच्छा कमी केल्या पाहिजेत. त्या विवेकाने कमी करता येतात. विवेक चूडामणी आपण अभ्यासतोय ना, विवेकाने आपल्या इच्छा देखील कमी होतात, वैराग्य येऊ शकतं. की जे मला आत्ता हवाय हवाय मी म्हणते, ते हवं किती काळ टिकणार आहे? ते मिळाल्यानंतर दुसरं काहीतरी हवं म्हणून माझा घोषा सुरू होईल. ती इच्छा ही कधी संपणारी आहे का? ती एक कथा आहे ना, की एका राजाकडे एक साधू गेला होता. साधूनी बाहेरनं पुकारल्यानंतर राजाने सांगितलं सेवकाला की त्याला काय हवं असेल ते दे. साधू म्हणाला की मी फक्त मालकाकडनं घेतो, सेवक मला हवं ते देऊ शकत नाही. राजाला कुतूहल वाटलं, आला तो बाहेर. तुम्हाला काय हवंय म्हणाला. साधू म्हणाला की माझी ही झोळी भरेल एवढं मला काहीतरी द्या, धन द्या, धान्य द्या, काही. राजा हसला की एवढीशी झोळी तुझी, आणखीन त्याच्यात मावेल एवढं द्यायला मला काय अडचण आहे, मी सम्राट आहे. म्हणून त्यांनी सांगितलं सेवकाला घेऊन यायला एक एक पदार्थ. राजा घालतोय झोळीत, झोळी आपली रिकामी ती रिकामी, ती भरतच नाहीये. सगळा खजिना रिकामा झाला तरी झोळी भरायला तयार. राजाने विचारलं की ही काय आहे झोळी, कसलं मटेरियल काय आहे ह्याचं, की ही अशी कशी काय पूर्णपणे रिकामी कायम राहते. साधूने सांगितलं की राजा, ही माणसाच्या मनाची झोळी बनवलेली. मनाला कायम हवं 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 आणि संकल्प. कधीही ते तृप्त होत नाही, कधीही ते पावलं म्हणत नाही, कधीही गप्प बसत नाही. अखंड त्याचं हवं नको हे चालू असतं. आणि त्याची ही झोळी आहे, ती कधीही भरणार नाहीये, कितीही दिलं तरी भरणार नाहीये. हा जो विवेक आहे, हा जर का वापरला तर आपलं काम म्हणून जो दोष आहे फार मोठा रजोगुणाचा, तो कमी व्हायला मदत होते. रजोगुणच आहे ना, की जो मी असं दिसलं पाहिजे किंवा मला अमुक पाहिजे म्हणजे मला बरं वाटेल, ते कधीही संपत नाही.
ते अमुक पाहिजे, 10 वेळा मिळालं, त्याच्या दुप्पट मिळालं तरी देखील संपत नाही. कामाच्यामुळे क्रोध, आपण पाहिला, क्रोधाचा विचार केला. आणखीन लोभ, हे जे न संपणं आणखीन हवं आहे त्याला लोभ म्हणतात. म्हणजे कामाचाच मोठा भाऊ जो आहे तो लोभ आहे. हा लोभ आपल्याला गप्प बसून देत नाही. खूप असतं पण तरी लोभ सुटत नाही. फार मोठा शत्रू आहे तो. मिळालं त्याच्यात तृप्त असावा, अरे आपल्याला पुरेसं मिळालेलं आहे, आणखीन काय हवाय, कशासाठी आपल्याला एवढं हवाय. एक घर आहे आपल्याला, आणखीन इथे पण पाहिजे, मग तिथे पण पाहिजे, परदेशात पण पाहिजे वगैरे पद्धतीने जेव्हा आपण जातो तेव्हा त्याला लोभ म्हणतात. याचा अर्थ असा नाहीये की मिळवू नये. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हे पुढलं विसरतो. जोडून या धन किंवा प्रपंच पाहिजे सुवर्ण, हे सगळे संतांचे विचार आपण जरूर स्वीकारतो, पण त्यांनीच जे पुढे सांगितलंय ते आपण विसरतो. याला काका भागत्याग लक्षणा असं म्हणतात, की संतांनी जे सांगितलंय त्यातलं जे सोयीस्कर असेल तेवढं स्वीकारायचं, आणखीन जे मला परवडण्यातलं नाहीये ते सोडून द्यायचं. म्हणजे प्रपंच पाहिजे सुवर्ण हे स्वीकारतो, पण परमार्थी पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण करिता सुटे, हे जी कुठली आहे दोडी, त्या आपण लक्ष देत नाही. उदास विचारे वेच करी, याच्याकडे आपण लक्ष देत नाही. हा लोभ आहे आपला. आणखीन पाहिजे, जे आहे ते माझ्याच जवळ पाहिजे, जे आहे ते मी साठवणारच आहे, पण मला आणखीन पाहिजे, हा लोभ आहे. दंभ, थोडासा विचार आपण केलेला होता. हे सगळ्याचा थोडक्यात आपण गेल्या वेळी विचार केलेला होता. दंभ माहिती आपल्याला, ह्या सगळ्या आसुरी संपत्ती म्हणून गीतेमध्ये वर्णन केलेले आहेत. दैवासुर संपत विभाग योगो नावाचा जो अध्याय आहे, तर त्याच्यात ह्या संपत्ती म्हटलं याला, शेवटी हे साठवलेले आहेत ना, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यात छान झालेला आहे. दंभ म्हणजे जे आहे ते फुगवून दाखवणं आणि नसलेलं दाखवणं. जे रुडं काढून सण साजरा करतात ना, तो दंभाचा प्रकार आहे. समर्थांनी ते स्वगुण परीक्षा का ना, तो जो समास आहे, तर त्याच्यात दंभाचं छान उदाहरण दिलेलं आहे, की परवडत नाहीये तरी देखील मुलाबाळांची लग्न आपल्या पूर्वीच्या वैभवाला साजेसी केली. काय करून? तर ऋण काढून. या पद्धतीने केलं जातं. आणखीन मग तो जो कर्जाचा डोंगर असतो, त्यामुळे आत्महत्या घडतायत, आपल्याला माहिती आहे. दंभामुळे हे होत आहे, की पूर्वजांचा लौकिक, अरे आपलं काय आज, आपल्या खिशाला परवडताय का. हे कोकणस्थात फार आहे, की आपले अंथरूण पाहून पाय पसरावे, अशी जी म्हण आहे, तर ती फार सत्य आहे, की शेवटी आपल्याला नाही परवडत तर कशाला करायला जायचं, कशाला लोकांच्यात मिरवायला जायचं आणि दाखवायला जायचं. पण हा जो दंभ आहे त्याच्यामुळे हे घडत असतं. असूया, बघवत नाही, त्यांना मिळत आहे मला नाही, असूया. हा असूया, हा त्याचा फार बेस आहे म्हणूया. पण असूयाच्या ह्याच्यानंतर पुढे मत्सर येतो, ईर्ष्या येते, तेही इथे दिलेलं आहे. अहंकार, हे अहंकारामुळे होत असतं सगळं, की मला हवं, मला पाहिजे, मी म्हणजे ग्रेट आहे. तुम्हाला काय वाटलं, आमचे पूर्वज असे होते, पूर्वज असतील लाख, मी कशी आहे, आपण कसे आहोत, हा विचार नाही केला जात. आणि मग पूर्वजांच्या गोष्टी सांगतात. समर्थांनी त्यांचं वर्गीकरण मूर्खांमध्ये केलेलं आहे. पूर्वजांच्या गोष्टी सांगतो, हे मूर्ख लक्षणामध्ये हे लक्षण त्याने सांगितलेलं. माझा अभ्यास फार आहे मूर्ख लक्षण आणि पढत मूर्ख लक्षण यांचा, कारण आपल्यात काय आहे त्यातलं हे शोधायला लागतं ना, म्हणून तो अभ्यास केलेला आहे. असूया, अहंकार, ईर्ष्या, मत्सर, हे सगळे असूयेच्या पुढे येतात. ईर्ष्या आणि मत्सर, आणि त्याच्यानंतर मग माणूस इतका जातो पुढे
की तो कुठलाही अपराध करायला, दुसऱ्यांचा नाश करायला देखील मागे पुढे पाहत नाही. हे सगळे त्यामुळे घोर असे म्हटलेले आहे. घोर म्हणजे भयंकर, पूर्णपणे भ्रांतीत आपल्याला बुडवणारे हे सगळे मुळात जे आहेत तर ते रजोगुणाचे आहेत. हे धर्म जे आहेत बुद्धीचे, हे राजसाहा पुं प्रवृत्ती यस्मात एषा तद रजोबंध हेतु. ही जी माणसाची प्रवृत्ती होते, मनात जेव्हा क्रोध येतो तेव्हा काय प्रवृत्ती होते, काम येतो तेव्हा काय प्रवृत्ती होते, ही जी माणसाची प्रवृत्ती होते ती ज्यावेळी रजोगुण प्रबळ होतो तेव्हा ही होते. आणखीन अशी असल्यामुळे तो स्वतःच स्वरूप पूर्णपणे विसरतो, म्हणून बंधात पडतो. आणि स्वतःच स्वरूप पूर्णपणे विसरल्यामुळे काय होतं, एषा आवृत्ती नाम समो गुणस्य शक्ती. स्वतःच स्वरूप विसरणं याला आवृत्ती, आवृत करणं म्हणजे झाकणं, आवरण. आवृत्ती वेगळी आणि आवृत्ती वेगळी. आवृत्ती म्हणजे परत परत करणं आणि आवृत्ती म्हणजे झाकून टाकणं. हा दोन मधला फरक लक्षात ठेवायचा, नाहीतर आपली गडबड होऊन जाते. ही जी आहे प्रवृत्ती, ही आवृत्ती नावाची तमोगुणाची शक्ती आहे आणि ती रजोगुण पूर्णपणे फीड करतो. रजोगुणाच्या मुळे ती वाढत जाते. ही जे आवरण आहे ते जास्त जास्त दाट होत जातं, घट्ट होत जातं. आपल्याला माहितीये की थंडीच्या दिवसात धुकं असतं, ते विरळ असलं तर आपल्याला जाता येतं, पण जर का ते दाट असलं धुकं तर आपल्याला पुढलं दिसेन असं होतं, रस्ता कळत नाही. विमानं कॅन्सल होतात माहिती आहे, ट्रेनला देखील 5-5, 6-6 तास देखील उशीर होतो. का? धुकं, सिग्नल दिसत नाही, ट्रेन धावणार कशा जरी रूळ असले तरी सुद्धा. आवृत्ती, ढग पावसाळ्यात येतात, सूर्याला आवृत्त करतात आणि त्याच्यामुळे इतकं सगळं संध्याकाळसारखा कधी कधी अंधार पसरतो. इतके दाट ढग असतात, पांढरे विरळ ढग असले चांगला प्रकाश पडतो, पण तेच जर का दाट काळे ढग असले तर अंधार पडतो. किती अंधारून आलाय असं आपण म्हणतो. म्हणून झाकणारं जे आहे तर ते किती आपण दाट करतोय त्याच्यावरती ते झाकण किती घट्ट बसलेलं आहे ते अवलंबून असतं. ह्या ज्या रजोगुणाच्या प्रवृत्ती आहेत सगळ्या, ह्या जितक्या जास्त असतील, जितक्या तीव्र असतील, तितकं हे झाकण जे आहे तमोगुणाचं ते जास्त दृढ होत जातं, घट्ट बसत जातं, दाट होत जातं, जाड होत जातं, काहीही म्हणूया, पण ते स्वरूपाला पूर्णपणे झाकतं. आणखीन ही तमोगुणाची शक्ती आहे. यया वस्तू अवभासते अन्यथा, त्याच्यामुळे वस्तू अवभासते अन्यथा म्हणजे काय आहे? वस्तू म्हणजे आपल्याला माहिती आहे की ब्रह्माला वस्तू असं नाव आहे. ब्रह्मवस्तू, परब्रह्मवस्तू, कायम जी असते ती वस्तू. आपण जगातल्या पदार्थांना वस्तू असं म्हणतो, त्या वस्तूवरती अध्यास आहे त्यांचा, त्या खऱ्या नाही आहेत. खरी वस्तू एकच आहे, ती परब्रह्म आहे. आणखीन ही जी वस्तू आहे ती भासते अन्यथा, अवभासते अन्यथा म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी आहे ती आपल्याला अवभासते म्हणजे कळते, दिसते, पण कशी? तर अन्यथा, जे आहे तसं न दिसता वेगळ्या पद्धतीने ती कळायला लागते आपल्याला. त्याला अन्यथा म्हणतात, विपरीत ज्ञान असं त्याला दुसरा शब्द आहे. ही आवरण आपल्याला, हा विषय झालेला आहे आपला, मला वाटतंय की आवरणाच्या मुळे काय खाली आहे कळत नाही, आणखीन जे नाही ते तिथे आपल्याला भासायला लागतं. ही आवृत्ती नाम तमोगुणस्य शक्ती यया वस्तू अन्यथा अवभासते. या तमोगुणाच्या शक्तीमुळे झाकण घालण्याची मोह तमोगुणाची शक्ती आहे. आणखीन त्याच्यामुळे परब्रह्म वस्तू जगरूपाने आपल्याला प्रत्ययाला येते.
बाकीचे जे पुढले सगळे आहेत ते मुळात हे स्वरूप न कळल्यामुळे जग रूपाने ती प्रत्ययाला येते. हा जो विपरीत ज्ञान आहे, अज्ञान पहिलं आणि त्याच्यामुळे विपरीत ज्ञान. अज्ञानाच्या मुळे विपरीत ज्ञान आहे हे लक्षात घ्यायचं. जसा रज्जूचं ज्ञान झालं जर का, तर सर्पभासाचं कारणच नाहीये. पण रज्जूच्या ज्ञानावरती आवरण पडल्यामुळे, अंधाराचं आवरण असेल पण कसलं तरी आवरण आहे ना, ते आवरण पडल्यामुळे त्याचं विपरीत ज्ञान सर्प म्हणून होतं. तसं परब्रह्म स्वरूपावरती म्हणजे माझ्या स्वरूपावरती आवरण पडलं ह्या सगळ्या रजोगुणाच्या प्रवृत्तींचं. आवरण प्रत्यक्ष आहे का? आवरण प्रत्यक्ष नाहीये, पण हे देखील आपल्याला कळत नाही, कारण आपण देखील त्या भासातलेच आहोत. त्या मृगजळातच आपण पण नांदतोय. तेच त्यातलेच मासे आपण आहोत. त्यातल्याच इतर माशांना आपण सत्य मानायला लागतो. म्हणून आपलं स्वरूप ओळखणं हे महत्वाचं आहे. आणखीन ही तमोगुणाची शक्ती आहे, त्याच्यामुळे परब्रह्माच्या ऐवजी आपल्याला ह्या सगळ्या जगाचा भास होतो, भ्रम होतो. सा एषा निदानम पुरुषस्य संस्कृतेः विक्षेप शक्तेः प्रवणस्य हेतु. म्हणजे ती पुरुषस्य म्हणजे माणसाच्या किंवा जीवाच्या संस्कृतेः, संसार संसरती, जो सरकत जातो, जो सतत बदलत जातो, जो सतत मागे मागे जाता, म्हणजे आपण पुढे पुढे जातोय असं आपल्याला वाटत असतं. हा जो आहे सतत बदलणारा जो आहे, तर ती मुळातली जी आवरण शक्ती आहे, तर ती जन्म मरण संसाराला कारण आहे. आणखीन विक्षेप शक्ती मुख्य जी आहे रजोगुणाची, तर तिच्यामुळे ह्या आवरण घट्ट होतं. हेच इथे परत सांगितलेलं आहे की संसाराला ही विक्षेप शक्ती मुख्य प्रवृत्त करते, आणखीन आवरणाला देखील ही कारण होते, हे लक्षात घ्यायचं. संसार पुढे नेण्यासाठी, संसार चक्र चालण्यासाठी रजोगुण अत्यंत आवश्यक आहे. पण जर का आपल्याला संसार चक्रात फिरायचं नसलं, त्याच्यातून बाहेर पडायचं असलं, तर रजोगुण कमी करणं भाग आहे, तमोगुण कमी करणं भाग आहे. नाथ महाराज म्हणतात की तमोगुणी परवडला पण रजोगुणी नको. तो काम म्हणून जो विकार आहे ना, तो घालवायला फार कठीण असतो. त्याच्यापेक्षा मोह घालवणं परवडलं असं एकनाथ महाराज म्हणतात. कारण कामाकडली प्रवृत्ती, इच्छा आपल्या संपतच नाहीयेत, संपतच नाहीयेत. अज्ञान एक वेळ संपू शकेल, एक वेळ आपण आळस झटकून टाकू शकू, पण इच्छा बंद करणं हे खूप कठीण आहे. परमार्थाचा जो काठिण्य आहे ना, ते सगळं आपल्या ह्या मनाच्या प्रवृत्ती बदलण्यात आहे. बाकी परमार्थ कठीण नाहीये, सोपे आहे, सोपे आहे. चित्त सहाय्य झाली आहे जे म्हणतात तुकाराम महाराज, तर ते यामुळे म्हणतात की चित्त सहाय्य होणं म्हणजे त्याच्या इच्छा संपणं, चित्ताने विषयांना धरून न ठेवणं, हे जेव्हा घडायला लागतं तर त्यावेळे परमार्थ अत्यंत सोपा होऊन जातो. जेव्हा चित्ताला परमेश्वराचा नाद लागतो, स्वरूपाचा नाद लागतो, दैवताचा नाद लागतो, तर त्यावेळे इच्छांना आपोआप त्यांची हकलपट्टी येते. आपल्याला डब्यात काही भरायचं आहे, डब्यातलं पहिलं काढल्याशिवाय दुसरं भरता येत नाही, म्हणून मग पहिला तो रिकामा करायला लागतो. मला वाटतं तुकाराम महाराजांचाच आहे की काम क्रोधे केले घर रीते. कशाने? विठ्ठलाच्या नामाने. काम क्रोध म्हणजे ह्या ज्या रजोगुणाच्या प्रवृत्ती आहेत, त्यांनी माझ्या मनाचं घर सोडलं, रिकामं केलं आणि त्याच्यात विठ्ठल पूर्णपणे भरला, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे विठ्ठल जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी, हे पण आलं. जर का आपण अखंड टीव्हीच्या समोर बसलो असू, रजोगुणाचा याला खतपाणी घालत असू, अन्नानी म्हणा, अन्न हे फक्त आपण मुखाने घेतो ते नाही, डोळ्यांनी घेतो ते पण अन्न आहे, विचाराचा पण अन्न आहे, जे काही आपण आत घेत असतो ते सगळं अन्न आहे. आणि ते जर का आपण रजोगुणाचं ठेवलं तर रजोगुणाला आपण खतपाणी घालतो.
ते शक्य तेवढं सत्वगुणाचं ठेवायचं. 10 वेळा आपण रजोगुणाकडे धावू, ती आपली मूळ प्रवृत्ती आहे माणसाची. पण सत्वगुण आपल्याला जोपासायला लागतो, कारण सत्वगुणाशिवाय परमार्थात आपण पुढे जाऊ शकत नाही, टिकणार नाहीये. अगदी ज्ञान झालं गुरुकृपेने तरी ते टिकणार नाहीये. परत आपण जगत सत्यत्वामध्ये आणखी देह तादात्म्यामध्ये बुडणार आहोत. हे निश्चित आहे अगदी, की त्याच्याशिवाय रजोगुण दुसरं काही करूच देणार नाही आपल्याला. जेव्हा तो वाढतो तेव्हा त्याच्याशिवाय तो काहीही करू देत नाही आपल्याला. म्हणून तो कमी करायला लागतो. तो कमी करायचा तर सत्वगुण वाढवायला लागतो. तमोगुण नाही वाढवायचा, सत्वगुण वाढवायचा. विवेकानंद म्हणत असत की हा आळस वगैरे सोडा आता, किंवा सत्वगुण जो आहे तो तुमचा कमी करा आणि रजोगुणाकडे जा. कशासाठी? ऐहिकाकडे दुर्लक्ष होतं, लिथार्जी आली होती, त्यामुळे त्यांनी रजोगुण वाढवायला सांगितला. पण रजोगुणाचा क्रियाशीलता हा भाग वाढवायला सांगितला. समर्थांच्या भाषेत जो शुद्ध रजोगुण आहे तो वाढवायचा आहे. ऐहिक उन्नतीची पण गरज आहे, प्रश्नच नाहीये, ती व्हायलाच पाहिजे. ती रजोगुणाने होते हेही सत्य आहे. पण रजोगुणाचा जो काम, क्रोध, लोभ वगैरे भाग आहे तो निश्चित टाकायला लागतो. कर्तव्य म्हणून, ईश्वराज्ञा म्हणून या पद्धतीने जर का आपण वैभव मिळवत असलो, क्रिया करत असलो, तर ती शेवटी आपल्याला परमार्थाकडे सहाय्यभूत होते. निष्काम कर्म हे चित्तशुद्धीला कारण आहे की नाही? म्हणजेच परमार्थाला कारण आहे. तिथेही काम सोडायला सांगितलेलं आहे. निष्काम कर्म, कामना सोडून केलेलं कर्म, म्हणजे ईश्वराची आज्ञा आहे म्हणून जे मी काम करते ते माझ्या चित्तशुद्धीला आणि शांतीला कारण होतं. मुख्य सगळ्याला काम हे बेस आहे, तो सोडायचा आहे. हे परत परत इथे सांगितलेलं आहे. म्हणून ही तमोगुणाची आवरण नावाची शक्ती ही जन्म मरणाला कारण आहे, सत्य आहे. आणखीन त्याच्यामुळे विक्षेप शक्ती वाढते, विक्षेप शक्तीच्यामुळे आवरण दाट होत जात. आवरण मुळात आलं, अज्ञान आलं, स्वस्वरूपाचं अज्ञान आलं. स्वस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे त्याची, म्हणजे तमोगुण असल्यामुळे विक्षेप शक्ती आली की नाही ते भासायला लागले. त्या विक्षेप शक्तीच्या आहारी गेल्यामुळे तो तमोगुण वाढायला लागला. परस्परावलंब आहे की नाही इथे? दोन्ही येत्या. आणखीन ह्या बंधाला हेतू आहे. मग पुढे सांगतायत की ही जी तमोगुणाची आवरण शक्ती आहे ती किती प्रबल आहे, किती असावी? प्रज्ञावानपि पंडितोपि चतुरोपि अत्यंत सूक्ष्म आत्मदृक् व्यालीढस्तमसा न वेत्ति बहुधा संबोधितोपि स्फुटम् भ्रांत्यारोपितमेव साधु कलयत्यालंबते तद्गुणान् हंतासौ प्रबला दुरंत तमस शक्तिर्महत्यावृत्ती. त्यांनी वर्णन केलेलं इथे की कोण कोण आहे, काय काय तमोगुणां जागा झाला तर माणूस प्रज्ञावान आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, ग्रास त्याचा प्रचंड आहे. पंडितोपी, पंडित म्हणजे परोक्ष ज्ञान परिपूर्ण आहे, सगळ्या जगाचं ज्ञान असेल त्याला पंडित आहे तो. चतुरोपी, व्यवहार चातुर्य परिपूर्ण आहे. अत्यंत सूक्ष्म गोष्ट जी आहे ती देखील ग्रास करायची त्याची कपॅसिटी आहे. अगदी आत्मदृक असला तरी सुद्धा आत्मा काय आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे, किती सूक्ष्म आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे, त्याला तो गवसणी घालू बघतोय, हे सगळं आहे त्याच्याकडे. पण तरी देखील तो तमोगुणाने जर का घेतला गेलेला असला, व्यालीढच तमसा, तमोगुणाने जर का तो पूर्णपणे वेढलेला असला, झाकलेला असला, न वेत्ती बहुधा संबोधितोपि स्फुटम, असं जर का झालं तर त्याला खूप प्रकाराने जरी परमार्थ तत्व समजावून सांगितलं, स्फुट म्हणजे स्पष्ट केलं अगदी,
तरी देखील त्याला ते कळणार नाही. तरी देखील तो शेवटी मिथ्या पदार्थ जे आहे जगालाच सत्य म्हणणार आहे. तमोगुणाची आवरण शक्ती आहे ही. आणि त्याला रजोगुण कसा सहाय्य होतो ते आपण पाहिलं की हे जे इतका सगळा हुशार माणूस, आपण म्हणतो ना की त्याला कळणार नाही असं काही नाही, बरोबर आहे. पण तरी त्याचं आवरण एवढं दाट झालेलं आहे की परमार्थाच्या बद्दल त्याला कितीही सांगितलं तरी ते त्याच्या बुद्धीत शिरणार नाही. असे आपल्याला दिसतात, जगात दिसतात. आमच्या माहितीचे एक MD डॉक्टर होते. त्यांना वाटायचं आपल्याला कळावं. कसं कळणार? अखंड विचार जे होते तर ते पैसा, टीव्हीवरच्या सिरियल, हे सगळे असेच सगळे विचार होते. हे जर का विचार मनात धरून परमार्थाचा मला समजावं, हे देखील मला ज्ञान हवं, अशा पद्धतीने दंभाच्या मुळे जर का ज्ञान घ्यायला गेला तर कसं काय कळेल त्याला? शक्य नाही. व्यवहारात कितीही जरी सूक्ष्म बुद्धी असली, कितीही तीव्र असली, कितीही यशस्वी असला, कितीही चतुर असला, पंडित आहे, प्रज्ञावान आहे, तरी देखील कितीही कसंही त्याला समजावून सांगितलं तरी ते त्याच्या बुद्धीत शिरणार नाही. आपल्याला अभ्यास करायला सांगतात परमार्थात. तो कशासाठी? जे कुठच्याही ग्रंथाचा खरोखरी अभ्यास करायला जातात, पुन्हा वाचून पुन्हा समजून घेत वाचणं, तर त्यांच्या हे लक्षात येतं की गेल्या वेळी मी वाचलं होतं त्याच्यापेक्षा यावेळी मला वेगळं कळतंय, आणखीन खोल कळतंय. त्यावेळी मला काय कळलं होतं? आता प्रश्न पडतोय मला. आता मला जेवढं कळलंय त्याच्याहून कितीतरी कमी मला आधी कळलं होतं. हे का होतं? हा सगळ्यांचा अनुभव आहे. हे का होतं? तर जसजसा आपण हा सत्वगुण त्यांनी वर येतो, सत्वगुण वर आला की आवरण शक्ती जरा कमी व्हायला लागते, विक्षेप कमी व्हायला लागतो, आणखीन ज्ञानशक्ती वाढायला लागते. ज्ञानशक्तीचे निपाडे हे अवघेची गा थोकडे, सगळं हे कमी वाटायला लागतं, सगळ्याचं महत्व कमी होऊन जातं. त्या ज्ञानशक्तीमुळे सत्वगुणाने ज्ञानशक्ती वाढते. जोपर्यंत ह्या पद्धतीने आपण जातोय, रजोगुणाच्या मागे जोपर्यंत धावतोय, तमोगुण जोपर्यंत आपला इतका बलवान आहे, तोपर्यंत कितीही पद्धतीने समजावलं, आता काय डोकं फोडायचं तुझ्या पुढे, अशा पद्धतीची एक म्हण आहे. इथपर्यंत जरी त्याला अगदी सांगितलं, परत परत सांगितलं, तरी कळत नाही. पुन्हा सांगा, पुन्हा सांगा. उपनिषदात भृगू ला 8 वेळा समजावून सांगितलेलं. पुन्हा सांगा, हरकत नाही, सांगतो, परत सांगतो. श्री गुरु ह्या पद्धतीने आपल्याला समजेपर्यंत जातात. पण त्याच्या कधी जातात? आपल्याकडनं प्रयत्न असतील तर. आपण जर का व्यवस्थित प्रयत्न करत असलो, आपण जर का अभ्यास करत असलो, तर आपल्याला समजावून निश्चित ते सांगतात. मग त्यांना त्याचा कंटाळा येत नाही. परत परत किती तेच तेच सांगायचं असं होत नाही. ते समजावून सांगतात, स्पष्टपणे अगदी समजावून देतात. करतळी आवळे तैसा हरी, आपल्याला ह्याच्यात सांगितलंय. हरिपाठात माऊली म्हणतात हे की करतळी आवळे तैसा हरी, म्हणजे तळ हातावरती आवळा घेतलाय, तो जसा स्पष्ट दिसतो. आवळाच का बरं? दुसरं का नाही काही? याला कारण आहे की आवळा जो असतो तो पूर्ण वाटोळा असतो आणि तो जरा हलवला की त्याची दुसरी बाजू दिसायला लागते आपल्याला. बाकी संत्र वगैरे घेतलं, त्याला थोडा बेस असतो, तो जर का खाली टेकला तर तो बाकीचा भाग आपल्याला दिसणार नाही. पण आवळा मात्र नेहमी पूर्ण वाटोळा असल्यामुळे आपण जरा हलवला की त्याचा दुसरा भाग आपल्याला दिसायला लागतो. म्हणून करतळी आवळे तैसा हरी. आवळा जसा आपण तळ हातावरती घेतो, हातचा मळ नाही येतो, हस्तामलक, तिथे मल नाहीये, आमलक आहे. हस्तावरती म्हणजे हातावरती ठेवलेला आवळा.
इतकं ते सोपं होऊन जातं. कधी ज्या वेळे आपण सत्वगुण वर आणतो आणि तम आणखीन रज जेव्हा आपण त्याला आहार देणं बंद करतो, मग ते क्षीण होतात. माणसाला देखील आहार जर का कमी केला तर तो क्षीण होईल की नाही? तसं आहे की आहार जर का त्याचा कमी केला आपण तर तो क्षीण होऊन जातो, आणि ज्याला आहार देत राहू आपण तो बलवान होत जातो. सगळीकडे गुणांचं काय एवढं वर्णन केलंय? गीतेत देखील त्रिगुणांचं वर्णन करणारा जसा अध्याय, तसा 18व्या अध्यायात देखील त्रिगुणांचं केवढं वर्णन आहे. समर्थांनी तर एक एक समास खर्ची घातलेला आहे 3 गुणांच्या वर्णनासाठी. एक रजोगुणाचा, एक तमोगुणाचा, आणि एक शुद्ध रजोगुणाचा म्हणजे सत्वगुणाचा. असं समास त्यांनी पूर्ण घातलेले आहेत खर्ची. ते एवढ्यासाठी की महत्वाचं काय आहे हे महत्वाचं आहे. आपल्याला बदलण्यासाठी हे गुण आपल्याला अगदी कंपल्सरी आहे. ह्या गुणांचा आपल्याला समाचार घ्यायला लागतो, तर आपल्यात बदल घडून येतात. सगळ्या बाजूनी प्रयत्न करायला लागतात. आपल्याला बदलायचं सोपं नसतं, हे सत्य आहे अगदी. आपण इतरांना बदलायला जातो, त्यांनी बदलावं अशी आपण अपेक्षा करतो लोकांच्याकडनं, की एवढं कळत नाही का मला काय हवंय, त्यांना काय हवंय हे मला कळत नाही का, हा विचार असतो. म्हणजे हल्ली पुष्कळ वेळा डायव्होर्सचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर तिथे त्या दुसऱ्या पार्टनरनी माझ्या मनाप्रमाणे वागावं आणि मला समजावून घ्यावं ही अपेक्षा असते. पण मी पण तेच करायला लागतं हे लक्षात घेतलं जात नाही. ऍडजस्टमेंट नाही, स्वीकार नाही. जो जसं व्यक्ती आहे तसा त्याचा स्वीकार आपण करू शकत नाही. हे फार महत्वाचं भांडणांचं आणखीन गैरसमजाचं कारण आहे. तिथे हे गुण महत्वाचे. ह्या गुणांच्यामुळे हे घडत असतं. दुसऱ्यांना समजून न घेणं, विचार न असणं, विवेक झाकला जाणं पूर्ण, ही कारण आहेत सगळ्याची. सगळ्या संसार दुःखांचं हे कारण आहे की विवेक जागृत नसणं, तमोगुण रजोगुण हे वर येणं. त्याच्यामुळे सगळी दुःख जी आहेत ती यांनी येतात. संसार चक्र त्याच्यामुळे चालू राहत असतं. म्हणून हे भ्रांतीनी आरोपित जे आहे संपूर्णपणे, काय आरोपित आहे तर मिथ्या पदार्थ असून ते सत्य वाटायला लागतात मला. वास्तविक कल्पित आहेत, पण त्यांना ते सत्य मानायला लागतो. आणखीन त्यांच्या ठिकाणी अमुक गुण आहे, हे मला सुख देणार आहे, हे मला दुःख देणार आहे, अशा पद्धतीने तो जातो. आणि ही गोष्ट ह्यात बेसिकली तमोगुणाच्या अज्ञान नावाच्या मुळे निर्माण होते. तमोगुण जे अज्ञान म्हणजे आवरण टाकतं, अज्ञानाच्या किंवा तमोगुणाची ही शक्ती आहे. अज्ञानाच्या शक्ती ऍक्च्युली तमोगुण हा आहे, आणि त्याचप्रमाणे विक्षेप आणखीन मल. तमोगुण रजोगुणाच्या मुळे मल नावाचं निर्माण होतं की काहीही करून मला हे पाहिजे, मग कसंही निषिद्ध कर्म देखील करायची तयारी असते. तो मलदोष जो निष्काम कर्माने जातो. आणखीन विक्षेप, विक्षेप काही प्रमाणात पूर्णपणे राहतो. जगत सत्यत्व जातं पण जग दिसत राहतं, ज्याला प्रारब्ध लेश असं नाव आहे. प्रारब्ध लेश म्हणजे हे देह राहतो, जग आपल्याला दिसत राहतं, पण त्यातलं सत्यत्वाचं विष मात्र निघून जातं. जग सत्य मानणं, ते भोगासाठी मानणं, हा दोष आहे. याच्यामुळे सगळं संसार चक्र सुरू राहतं. याच्यामुळे मला ज्ञान होत नाही. पण ज्या वेळेस जगाचं आपण सत्य स्वरूप जाणून घेतो की ते कल्पित आहे, हा जो मला जग दिसतो हा भ्रम आहे, मग त्याचा त्रास होईनासा होतो. जसा मृगजळाचा किती आनंद होतो की नाही. मृगजळ आहे हे कळलं तर अरे काय छान दिसतंय असं वाटतं, केवढं दिसतंय पाणी असं वाटतं. पण आपण ते सत्य म्हणून जात नाही त्याच्याकडे. तसं जगाच्या बद्दल होतं. आणखी मग जगाचं सगळं मजा आपण घेतो, आनंद घेतो सगळा.
ईश्वराने जे निर्माण केलेलं ईश्वराच्या लीलेचा आपण आनंद घेतो. या पद्धतीने आपण जातो. आणखीन जेव्हा आपण त्याला सत्य मानतो तेव्हा हे मला अनुकूल आहे, ते मला प्रतिकूल आहे, हे मला हवं, ते मला नको, असा हवे नकोचा गोंधळ सगळा सुरू होतो. आणि हवे नकोचा गोंधळ आला की माणूस खलास झालेला आहे असं समजावं. जेव्हा हवे नको येतं तेव्हा माणूस अडकत जातो. हवं नको केवळ सत्य पदार्थांच्या बद्दल वाटतं, पण ह्या तमोगुणाच्या आवरणामुळे त्याला आपण सत्यत्व देतो, विक्षेप शक्तीला आपण फीड करतो. आणखीन जग मग आपल्याला खरं वाटायला लागतं, माझा त्याच्यात भोग त्याचा मिळाला पाहिजे, कारण मी पण सत्य देह आहे मी. हे सगळे भ्रम याच्यामुळे निर्माण होतात. याला मूळ जे आहे तर ते मिथ्या असलेल्या कल्पित पदार्थांना सत्य मानणं, आणखीन त्याच्या नादी लागणं, हे कारण आहे त्याला. ह्या आवरणाचा नाश करणं हे फार कठीण आहे असं इथे सांगतायत. प्रबला आहे त्याला हंतासौ दुरंत तमसा शक्ती. का म्हटलंय? कारण त्याची पकडच आपल्यावरती एवढी आहे, ह्या काम क्रोध वगैरेंची, आळसाची, की त्याच्यामुळे आपण त्याच्या पलीकडे बघू शकत नाही. ही पकड ढिली करणं हे उपनिषदांचं काम आहे. उपनिषद आपल्याला माहिती आहे की पकड ढिली करून आपल्याला परमार्थाकडे नेणं हे काम आहे. त्याचा अर्थच तो आहे उपनिषद शब्दाचा, की त्याच्या जर का जवळ बसलं, म्हणजे मनाने जर का आपण त्याचा विचार करायला लागलो, सत्वगुण तिथे वर असतो. हा जर का अभ्यास करत राहिलो आपण तर निश्चितपणे रजगुणाची तमोगुणाची पकड ढिली होते. इथे जे म्हटलंय की हे आवरण शक्ती अत्यंत प्रबल आहे, इतकी प्रबल आहे की आपला प्रयत्न जिथे संपतो, आपण पूर्णपणे शरण जेव्हा जातो ईश्वराला, तेव्हा श्री गुरूंच्या कृपेच्यामुळे ही आवरण शक्ती जाते. आपल्या प्रयत्नांनी आवरण शक्ती पूर्णपणे जात नाही, पण ती विरळ जेवढी होते की मग हळूहळू हळूहळू श्री गुरूंची कृपा कार्य करायला लागते. कृपा असते पण ती कार्य करू शकत नाही ह्या आवरण शक्तीच्या दृढतेमुळे. कितीही जरी अगदी 1000 वॅटचा दिवा असला, लोखंडी पडद्याच्या मागे जर का असला, भिंतीच्या आत असला, घरात असला, सगळं पूर्ण बंद आहे, कसा प्रकाश बाहेर येईल? कृपा कितीही असली तरी जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणावरती एवढं दाट आवरण घालून ठेवलेलं असलं तर ती कशी काय आपल्याला कळेल, कसा त्याचा उपयोग होईल? किंवा झोळी फाटकी आहे त्याच्यात कसं काय टिकेल? कितीही कृपा जरी केली, कितीही वर्षाव जरी झाला अगदी, तरी देखील मी छत्रीच्या खाली उभी आहे, आवरणाखाली, किंवा माझी झोळी जी समोर भांड ठेवलाय मी ती कृपा घेण्यासाठी, ते फुटकं भांड आहे, कशी काय होणार? म्हणून मुख्य आपल्याला ह्या गुणांचा समाचार घ्यायला लागतो, त्याच्यासाठी हे गुण समजावून घ्यायला लागतात. माया शक्ती त्रिगुणात्मिका म्हणून म्हटलेला आहे, आपण तो श्लोक बघितला त्रिगुणात्मिकाचा. ही यथार्थ ज्ञानाला प्रतिबंध करणार आहे, आणखी नुसती प्रतिबंध नाही तर जे नाही ते दाखवणारी आहे. पुढचा 117वा श्लोक आहे तो, अभावना वा विपरीत भावना असंभावना विप्रतिपत्ती अस्याः संसर्गयुक्तम न विमुंचती ध्रुवम विक्षेप शक्ती क्षपयत्यजस्रम. म्हणजे काय आहे तर, अभावना वा विपरीत भावना असंभावना विप्रतिपत्ती, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आवरण शक्तीच्या मुळे आहे. आवरण शक्ती आहे, आणखीन आवरण शक्ती ज्याच्यावरती दृढ आहे त्याला ह्या गोष्टी सोडत नाही. त्या काय आहेत? अभावना म्हणजे जे अधिष्ठान आहे, म्हणजे जो परब्रह्म आहे ते नाहीच आहे, मला कळत नाहीये.
ज्याला असंभावना दोष असंही म्हणण्यात येतात, अभावना, ते नाहीच आहे असं वाटणं. असतं तर कळलं असतं ना. मला कळत नाही त्या अर्थी ते नाहीये. प्रमेय असंभावना. आणखीन श्रुती जे सांगतात ते पटत नाही, अशा पद्धतीचं ते प्रमाणाची असंभावना आहे. श्रुती प्रमाण आहेत. श्रुती प्रामाण्य हे सगळ्यात अंतिम प्रामाण्य, पण त्याच्यावरती देखील विश्वास नाही. आणखीन ज्या अर्थी मला दिसत नाही त्या अर्थी परब्रह्म नाहीये. याला अभावना म्हणजे अधिष्ठान जे आहे परब्रह्म, ते अधिष्ठानत्वच आम्हाला मान्य नाही आधी, त्यामुळे त्याचं यथार्थ ज्ञान हे होऊ शकत नाही. त्याचा जो अभाव आहे तो अभावना आहे. विपरीत भावना म्हणजे काय? विपरीत समजूत. जग आहे ते सत्य आहे, मगाशी झाला आपला हा सगळा विचार. ही विपरीत भावना आहे, चुकीची समजूत आहे. जे जसं आहे तसं न जाणता वेगळ्या पद्धतीने जाणणं ही विपरीत भावना आहे, ज्याला विक्षेप दोष आपण म्हणतो. विपरीत भावना, असंभावना, अविश्वास पूर्णपणे. मगाशी जे म्हटलं की प्रमेयाची असंभावना आणि प्रमाणाची असंभावना या अभावनेला कारण आहेत. म्हणजे ब्रह्म नाहीच, संभवच नाही, असंभावना. ह्या असंभावनेतनं विपरीत भावना आणखीन दृढ होत जाते. आणखीन त्या विपरीत भावना म्हणजेच जे नाही ते सत्य वाटणं, ती दृढ व्हायला लागली की असंभावना दृढ व्हायला लागते. या सगळ्या गोष्टींना परमार्थात परस्परावलंबी असतात. एक दुसऱ्याला बळ देते, दुसरी पहिल्याला बळ देते. खूप परस्परांवरती अशा पद्धतीने त्या अवलंबून असतात, हे लक्षात घ्यायचं. मग त्या जाणारच नाहीत का? जातात. कुठल्याही एकाचाच आपण समाचार घ्यायला लागलो की दुसरी आपोआप क्षीण व्हायला लागते, कारण त्याला मिळणारं खाद्य कमी व्हायला लागतं, मग ती क्षीण व्हायला लागते. समाचार घेत जायचं आपण, विवेक वापरत जायचं. आणि असा विवेक जर का वापरत गेलो तर ह्या नक्की क्षीण होतो. विप्रतिपत्ती. विप्रतिपत्ती म्हणजे काय आहे? तर संशय जो असतो त्याला विप्रतिपत्ती. प्रतिपत्ती म्हणजे ज्ञान होणं. आणखीन म्हणजे विरुद्ध, चुकीचं ज्ञान होणं, त्याच्याबद्दल संशय असणं, हे असं नाहीच. चुकीच्या पद्धतीने मांडणं ही विप्रतिपत्ती आहे. ही सगळी जी आहे ना, तर ह्या ज्याच्यावरती आवरण शक्ती दृढ आहे अशाला सोडत नाहीत. न विमुंचती, अजिबात नाही, तर निरंतरम विक्षेप शक्ती क्षपयती. ती जी आहे विक्षेप शक्ती ती वाढवते. ती आणखीन परस्परांवरती अवलंबून ह्याच्यातनं हे वाढत जातं, त्याच्यातनं आणखीन वाढत जातं, आणखीन वाढत जातं. विक्षेप शक्तीच्यामुळे जसं ते मोहाचं आपण पाहिलं, आपलं कामाचं पाहिलं की कामाच्यामुळे काय काय होतं, मत्सरामुळे काय काय होतं, असूयेच्यामुळे काय काय होतं, हे वाढत जातं. आणि नेव्हर एंडिंग आहे हे. अनवस्था येऊन जाते तिथे. विक्षेप शक्ती खूप वाढायला लागते. मुळात अभावना, असंभावना वगैरे ह्या तमोगुणाच्या शक्ती आहेत. आणखीन ह्या तमोगुणांच्या शक्तीमुळे ही विक्षेप शक्ती खूप दृढ होते, हे लक्षात घ्यायचं. असंभावना म्हटलं की अरे ब्रह्म असेलच कसं, असेलच कसं म्हटलं की कशाला मग आपण त्या ज्ञानाच्या मागे जाऊ? अजिबात जाणार नाही आपण त्या ज्ञानाच्या मागे, कारण नाहीच आहे ना मुळात. मग मुळात नाहीये तर तिथे मी जाईन कशी काय? कुठेतरी मला ह्याच्यात जायचंय, एखाद्या साईट सीइंगला जायचंय, पण अरे तिथे तसं काही नाहीच आहे असं जर का मला वाटायला लागलं तर असून देखील मी तिथे जाणार नाही. तसंच हे आहे की परब्रह्म नाहीच आहे. का? ते इतकं झाकलं गेलंय, इतकं ते झाकलं गेलंय
की ते नाही आहे असं मला वाटायला लागतं. आणि नाही आहे वाटल्यामुळे पुन्हा पुन्हा हे सांगायला लागतं की ह्या तमोगुणाच्या आवरण शक्तीमुळे ही विक्षेप शक्ती वाढायला लागते, दृढ होते, इतकी दृढ होते, इतकी दृढ होते की माणसाला त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. तमोगुणाच्या पुढल्या ज्या कार्य आहेत ती आता आणखीन सांगतायत 118 मध्ये की अज्ञानम आलस्य जडत्व निद्रा प्रमाद मूढत्व मुखाः तमोगुणाः एतैः प्रयुक्तो नहि वेत्ति किंचित निद्रालुवत् स्तंभवदेव तिष्ठति. म्हणजे काय 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 करतो तो? तर अज्ञान, आळस, जाड्य, निद्रा, झोप, प्रमाद म्हणजे अगदी जाणीवपूर्वक सुद्धा चुका करणं, मूढता, ही सगळी तमोगुणाची कार्य आहेत. कुठे गेलं? हा, तमोगुणाचं आहे हे. आणखीन ही ज्याच्या जवळ आहे तर तो काहीही जाणत नाही, न वेत्ती किंचित, झोपाळू असतो तो, किंवा एखाद्या खांबाप्रमाणे तो स्तब्ध होऊन राहतो. काय काय आहे? अज्ञान. अज्ञानाचा विचार भरपूर झाला करून आपला, की अज्ञानामुळे काय काय होतं, आवरण कसं अज्ञानाचं पडतं, आणि न कळणं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. आळस, अरे काय कंटाळा आला आता, बस झालं. आपलंही नेहमीच आहे, माझं तरी आहे नक्की, की कितीही करायचं, बस ना आता, आळस आला, उठायचा कंटाळा येतोय, पडूनच राहावंसं वाटतंय, जडत्व, निद्रा, मग पडून राहिलं की डुलक्या घेत राहते, झोपत राहते. हे सगळे तमोगुणाचे, हलून देत नाही तमोगुण, जड आहे ना. सगळी जडसृष्टी जी आहे ती पूर्णपणे तमोगुणाची बनलेली आहे. तिथे रज तम पूर्ण, आपलं रज आणि सत्व पूर्णपणे दबलेल्या स्थितीत आहे. तिथे तमोगुणच वर आहे, जडत्व आहे तिथे. आणि त्या जडत्वामुळे तिथे चैतन्य प्रकट नाहीये, अप्रकट आहे स्थितीत. तसं आपण होऊन जातो, जडवत तिष्ठती, काही कळत नाही. लिथार्जी ज्याला म्हणतात ना, ती येऊन जाते. आळस, अत्यंत आळस, नको बाबा आज नको, उद्या करू, आळस. मग त्याला तिथे रजोगुण लागतो, की नाही आजच झालं पाहिजे, आज करायचं आपण. आणि तमोगुण, नको बाबा कंटाळा. हा आळस जो आहे हा तमोगुणाचा आहे. जडत्व जे आहे, हात उचलणं देखील जड आहे. ते अत्यंत तमोगुणी आळशी माणसाची कथा ना, की त्याच्या अगदी तोंडापर्यंत जरी आलं तरी देखील तोंड उघडून गिळणं केवढे कष्ट आहेत, कंटाळा आला. ह्या हद्दीपर्यंत कंटाळा आहे. स्वतः तर काही करायचं नाहीच, दुसऱ्यांनी दिलं तरी देखील उचलून खाण्याचा सुद्धा कंटाळा, इतकं जडत्व. निद्रा, झोप आवरतच नाही. कितीही म्हटलं की पहाटे उठूया जरा, सूर्य वर आल्याशिवाय आम्ही उठणार नाही. जडत्व, निद्रा, प्रमाद, हातातनं त्याच्यामुळे चुका होतात, कारण मोह असतो. खरं काय ते कळत नाही. जडत्वामुळे, आळसामुळे ज्ञान नीट होत नाही. मग प्रमाद व्हायला काय वेळ लागणार आहे का? मूढत्व, मूर्खपणा येतो. जेव्हा आपल्या पदरी पाप जास्त असतं ना, तर त्यावेळे अशा पद्धतीने होऊ शकतं. त्याला हे एक कारण आहे की पापांचा फार मोठा साठा आहे. असं म्हणाल की पाप जास्त आहे, आणखीन पाप नि पुण्य समसमान झाल्याशिवाय तर मनुष्य जन्म मिळत नाही. मग ह्याच्याकडे पापांचा साठा जास्त म्हणजे काय आहे? तर
हे दोन पद्धतीने आहे. एक म्हणजे त्याचं वजन सारखं पाहिजे. मग इकडे मी भुसा टाकला सुखाचा, पुण्याचा, आणि इथे सॉलिड अगदी शिसन लोखंडासारखे हे टाकले, तर जास्त प्रबळ काय होणार आहे? ते जे जड असा गोष्टी आहेत त्या प्रबळ राहणार आहेत. भुसा उडून जातो, कळत देखील नाही तो. कधी आपण भोगून संपलं पुण्याचं फळ ते कळत देखील नाही. त्याच्यामुळे इथे तमोगुण हा खूप काम करतो, तो मुख्य आहे अशा पद्धतीने विचार असतो. जिथे पापाचं आधिक्य जे म्हटलं जातं, तमोगुणाचे हे गुण प्रकट व्हायला, मग त्याला उपाय काय? आळस झटकायचं, नाम घ्यायचं. त्याने हळूहळू हे सगळे दोष जातात. नाम अखंड घेत राहणं हा त्याला उपाय आहे. सोपा उपाय आहे. श्री गुरुजींची प्राप्ती जरी झालेली नसली आणखीन तरी देखील मी जर का त्या ईश्वराला शरण गेले, आणखी नाम घेत राहिले, तर त्याचे हे परिणाम हळूहळू कमी व्हायला लागतात. पण जर का आपण त्याच्याबद्दल काही केलं नाही, तर असा माणूस काहीही जाणणार नाही, मूढ होऊन राहील. झोपाळू माणसाप्रमाणे म्हणजे तंद्रीत राहतो, किंवा स्तंभवत तिष्ठती, खांबाप्रमाणे आपला एकाच जागी टक लावून कुठेतरी शून्यात किंवा डोळे मिटून झोपून राहतो. एक सत काय तो हाय, स्तब्ध नाहीये, शांत सारखा एक शब्द आहे, मानसी एक सहजची आळसी, दोन्ही म्हणू नये सारखी, वर्म जाणे तो पारखी. पाहिला समाधीत असलेला जो आहे, एक स्वस्थ मानसी, मन पूर्णपणे शांत आहे, त्याच्यामुळे तो ईश्वराचं चिंतन करत शांतपणे बसलेला आहे. आणि दुसरा अत्यंत आळशी आहे, शांतपणे बसलेला आहे. दोन्ही म्हणू नये सारखी, वर्म जाणे तो पारखी. स्वस्थ असला त्यामुळे जो शुद्ध सत्वगुण आहे तो तमोगुणासारखा वाटू शकतो. पूर्णपणे स्वस्थ म्हणजे तिथे रज आणि तम अत्यंत दबलेल्या स्थितीत आहेत, तिथे सत्वगुण बरे. आणखीन सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, केवळ सत्वगुण हा शांत आहे, तो क्रिया करत नाही. मग क्रिया करणारा रजोगुण असतो, आणखीन तमोगुण देखील क्रिया करत नाही. जशी लाईट स्पेक्ट्रमची दोन टोकं असतात, ती दोन्ही ठिकाणी आपल्याला तो प्रकाश कळत नाही. आपल्याला माहिती आहे की अंतराळात अंधार आहे, तिथे सूर्याचा प्रकाश आहे ना, म्हणजे सूर्याचे किरण जातात ना, जातात, पण ती कशावरती तरी पडल्याशिवाय, कशाने तरी ती स्वीकारल्याशिवाय ती आपल्याला कळत नाही. तिथे प्रकाश आहे पण कळत नाही. तसं ज्ञान कळत नाही. ही जी दोन टोकं आहेत, ती दोन टोकं सारखी वाटतात, पण ती सारखी नसतात. त्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. हा झोपाळू माणसाप्रमाणे किंवा खांबासारखा एका जागी बसून राहतो, काहीही करू शकत नाही. तमोगुणाचा अगदी पराकोटीचा आहे. एका दृष्टीने बरा असतो प्रमाद करण्यापेक्षा झोपून राहिलेला, जगाला तरी त्याचा त्रास नाही, पण त्याचं कल्याण होत नाही, यांनी हे लक्षात घ्यायचं. हे तीन गुणांचे जे सगळी आहेत कार्य, तर आता पुढल्या ह्याच्यात सत्वगुण सांगतील. 119व्या ओवीत 118 मध्ये तमोगुण सांगितला. समर्थांनी देखील हे सगळं नंतर बस झालं रजोगुण तमोगुण वर्णन, सत्वगुणाने जरा आता चित्त शुद्ध करतो म्हणून सत्वगुण शेवटी सांगितलेला आहे. तसंच इथेही दिसत आहे की 119 आधी रजोगुण मग तमोगुण सांगितला, आता 119 मध्ये ते सत्वगुण सांगणार आहेत. आपली वेळ आता संपलेली आहे. तर रजोगुण
आणि तमोगुण यांचा समाचार घ्यायचा आपण प्रयत्न करत राहूया. इथे आज थांबूया. हरिओम. पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न असतील तर विचारावे अनम्यूट करून. नमस्कार ताई. नमस्कार. गुणातीत ही संज्ञा प्रॅक्टिकली शक्य आहे का? होय. गुणातीत होणं म्हणजे काय आहे? गुणातीत कोणीच होऊ शकत नाही. शरीर आहे तिथे गुण आहेतच ना. आपलं शरीर जड आहे ते तमगुणाचं बनलेलं आहे. मन म्हणजे अंतःकरण जे आहे ते सत्व प्राधान्याने बनलेलं आहे. इंद्रिय हे सगळे आपल्याला सांगितलेलं आहे. जग तमोगुणाचं बनलेलं आहे. आपण स्वतः रजोगुण प्राधान्य, तमोगुण प्राधान्य, सत्वगुण प्राधान्य वगैरे पद्धतीने जगतो. गुणातीत होणं म्हणजे हे गुण जे त्यांच्या ज्या आविष्कार आहेत त्यांच्या पलीकडे जाणं, ते नाकारणं. म्हणजे तमोगुण, आता कंटाळा येतोय, नाही उठायचं, नाही वाचायचा, अभ्यास करायचा, या पद्धतीने तमोगुणाचं आपण नाकारू शकतो. म्हणजे तमोगुणाच्या पलीकडे जातो. रजोगुणाचा इच्छा होतीये, ईश्वर इच्छेने जे मिळेल ते घ्यायचं, इच्छेला नाकारलं मी, म्हणजे रजोगुण मी नाकारला. आणखीन हे दोन्ही सत्वगुणाच्या साह्याने होतं. शेवटी सत्वगुण पण नाकारायला लागतो की आपण ज्ञानाच्या मागे जर का धावतोय, सत्वगुणाचा आहे ना तो देणं. अरे परोक्ष ज्ञान किती हद्दीपर्यंत आपण घेणार आहोत कुठच्याही गोष्टीचं. अगदी परमार्थातलं म्हटलं तरी देखील कोट्यवधी ग्रंथ आहेत. सगळे आपण त्याच्या मागे धावणार आहोत का? म्हणजे ज्ञानाच्या मागे धावणं, त्याची प्रचंड इच्छा असणं, याच्याही आपण पलीकडे जातो. हे तिन्ही गुणांची जे आविष्कार आहेत, जी त्यांची देणी आहेत, ती नाकारायची म्हणजे आपण त्या गुणांच्या पलीकडे गेलो. गुणातीत हा त्याचा अर्थ आहे. आता अर्जुनाला गुणातीत व्हायला जे सांगितलं तरी देखील युद्धस्व म्हणून सांगितलं ना, युद्ध करायलाच सांगितले. म्हणजे तिथे रजोगुण तमोगुण स्वीकारायलाच सांगितलं, पण त्याच्या बॅकग्राऊंडला सत्वगुण स्वरूपाचं ज्ञान हे पण हवं हे सांगितलं. हे गुणातीत होणं आहे. खूप छान ताई, थँक्यू. ज्योत्स्नाताई, 14व्या अध्यायात जो श्लोक आहे ना, रजः सत्वम तमश्चैव तमसत्वम रजस्तथा, तिथे फक्त प्राबल्य सांगायचंय का? प्रत्येक गुणाचं दुसऱ्या बाकीच्या दोन गुणांवर प्राबल्य असल्यामुळे तो एक वरती येतो असं सांगायचंय की तिथे काय वेगळं सांगायचं? तिन्ही गुण जगात आहेत. जग त्रिगुणात्मकच आहे, कारण माया त्रिगुणात्मक आहे ना. आणि माया ही याचं उपादान कारण आहे, निमित्त उपादान कारण माया आहे. म्हणजे जग या त्रिगुणात्मक आहे हे लक्षात घ्यायचंय. हे तिन्ही गुण वर खाली सतत असणार आहेत, ते नष्ट होणं शक्य नाहीये. त्यांचा उपयोग करून घ्यायचा, त्यांच्या आहारी जायचं नाही. पुढे त्याच्याबद्दल हे घेतलेलं आहे मला वाटतं 120 मध्ये, नाही सत्वगुणाचं वर्णन आहे, सॉरी. पण मिश्र हे असतात ना, प्रत्येकात हे कमी जास्त मिश्रण असतं. त्या मिश्रणाचा आपल्याला आधार घेता येतो आणि काय वरती ठेवायचं, काय खाली ठेवायचं, हे सगळं आपल्या हातात असतं. तिथे प्रयत्न हा एकमेव उपाय आहे. एक प्रकारे 3 गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे 3 अवस्थांच्या, 3 देहांच्याही पलीकडे जाणं असतं. कारण एक एक गुणाची एक एक अवस्था असते. 3 गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे परमात्म्याशी जाऊन भेटणं हेच आहे.
शेवटी त्याच्याशिवाय पूर्णपणे 3 गुणांच्या पलीकडे जाता येत नाही. पण त्याची सुरुवात आपल्या प्रयत्नातून होते. आणखी काही प्रश्न आहेत? 3 गुण बहुतेकांना सगळे माहिती असतात, त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रश्न फार पडू नयेत. थांबूया. चालेल चालेल, ठीक आहे. शेवटचा श्लोक म्हणतो मग आपण थांबू. हं. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.